नमस्कार मित्रांनो. जिल्हा परिषद भरतीमधील अत्यंत आवश्यक असणाऱ्या विज्ञान या घटकाचा अभ्यासक्रम आरोग्यसेवक या पदासाठी आवश्यक असा आहे. त्यामुळे आरोग्यसेवक या पदासाठी तांत्रिक घटकातील विज्ञान विषयाचा अभ्यास आणि त्याविषयी असणारे महत्त्वपूर्ण घटक याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. तर या विज्ञान या घटकामधील आनुवंशिकता व उत्क्रांती या घटकाविषयी आपण माहिती घेणार आहोत. यामध्ये आनुवंशिकता व आनुवंशिक बदल, उत्क्रांती, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, जातीउद्भव, प्रतिलेखन, भाषांतरण, स्थानांतरण, उत्क्रांती पुरावे, लॅमार्कवाद आणि मानवी उत्क्रांती या विविध घटकांची सविस्तर माहिती या पाठामध्ये आपण घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण आनुवंशिकता व आनुवंशिक बदल याविषयी माहिती घेऊ. तर एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता, हे तुम्हाला माहीतच आहे. आधुनिक आनुवंशिकीचा प्रारंभ ग्रेगर जोहान मेंडल यांनी केला. त्यांनी बराच कालावधीमध्ये संशोधन करून आनुवंशिकतेचे निष्कर्ष शोधून काढले. 1901 साली ह्युगो द रिस आणि यांच्या उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव समजला. यातूनच 1902 साली वॉल्टर सटन याने नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्यांच्या स्वरूपात पाहिली. तोपर्यंत हे कोणालाही माहीत नव्हते. जनुकांचे वहन गुणसूत्रामार्फत होते हे सिद्ध झाल्यामुळे आनुवंशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेने संशोधन सुरू झाले. यातूनच 1944 साली ओसवाल्ड एवढी, मॅकलिन मॅककार्थी आणि कॅलिन मॅकलाइड या त्र्यांनी काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये DNA हीच आनुवंशिक सामग्री असते हे सिद्ध केले. 1961 साली फ्रान्समधील फ्रँकाईस जॅकब आणि जॅक मोनार्ड या अनुवंशवैज्ञानिकांनी जीवाणूंच्या पेशीत DNA द्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेची प्रतिकृती तयार केली. त्यामुळे DNA रेणूमध्ये दडलेले जनुकीय संकेत उलगडण्यास मदत झाली. त्यातूनच जनुक अभियांत्रिकीच्या दृष्टीने अफाट क्षमता असलेले पुन्हा संयोजित DNA तंत्र विकसित झाले. आनुवंशिक विकृतींचे निदान करण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी, उपचार करण्यासाठी तसेच प्राणीसंकर व वनस्पती संकर करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा जेथे वापर होतो अशा औद्योगिक प्रक्रियांसाठी आज आनुवंशिकीचा उपयोग केला जातो. पुढचा घटक आहे प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण, ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. DNA मध्ये असलेली जनुके व RNAच्या मदतीने पेशींच्या कामकाजामध्ये भाग घेतात. तसेच शरीराच्या रचना व कार्य यावर नियंत्रण ठेवतात. जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते व योग्य प्रथिनांची वेळोवेळी होणारी निर्मिती शरीराकरता आवश्यक असते. या प्रथिनांची निर्मिती DNA मुळे RNAच्या माध्यमातून होते. या प्रथिनांची निर्मिती कशामुळे तर DNA मुळे RNAच्या माध्यमातून होते. यालाच सेंट्रल डॉग्मा असे म्हटले जाते. DNA वरील जनुकांच्या साखळीनुसार mRNAची निर्मिती होते आणि ही होत असताना DNAच्या 2 धाग्यांपैकी एकाचा वापर या कामी होत असतो. तयार होणाऱ्या mRNA रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेला DNAचा धागा या दोन्हीतील न्यूक्लियोटाइडचा क्रम एकमेकांना पूरक असतो. त्याचबरोबर DNAतील थायमिनऐवजी mRNAमध्ये युरॅसिल असतो. RNA तयार होण्याच्या या प्रक्रियेलाच प्रतिलेखन म्हणजेच ट्रान्स्क्रिप्शन असे म्हणतात. पेशीकेंद्रकात तयार झालेला mRNA पेशीद्रव्यात येतो. तो येताना DNAवरील सांकेतिक संदेश घेऊन येतो. या संदेशामध्ये अमिनो अम्लांकरिता संकेत असतात. प्रत्येक अमिनो अम्लांकरिता असलेला संकेत म्हणजेच कोड 3 न्यूक्लियोटाइडच्या संचाच्या स्वरूपाचा असतो. यालाच ट्रिप्लेट कोडॉन असे म्हणतात.
भारतीय वंशाच्या डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी सर्व 20 अमिनो आम्लांकरिता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली. यासाठी त्यांना 1968मध्ये इतर 2 शास्त्रज्ञांबरोबर नोबेल पुरस्कार हा मिळाला होता. तर कोणते? हरगोविंद खुराना भारतीय शास्त्रज्ञ यांना कोडॉन शोधण्याच्या कामात इतर 2 जे शास्त्रज्ञ होते त्यांच्यासोबत 1968मध्ये नोबेल पुरस्कार मिळाले होते. प्रत्येक mRNA हा हजारो कोडांचा बनलेला असतो. त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी अमिनो आम्ले पुरवण्याचे काम tRNA ट्रान्सफर RNA करतो. त्याकरिता mRNAवर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन tRNA वर असतो. या क्रियेला भाषांतरण म्हणून ट्रान्सलेशन म्हणतात. tRNA आणलेल्या अमिनो आम्लांची पेप्टाइड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम rRNA करतो. या दरम्यान रायबोझोम mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक ट्रिप्लेट कोडॉनच्या अंतराने सरकत असतो. या क्रियेस स्थानांतरण म्हणजेच ट्रान्सलोकेशन असे म्हणतात. प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलांच्या एकत्र येण्यानेच गुंतागुंतीची प्रथिने तयार होतात. हीच प्रथिने सजीवांच्या शरीरातील विविध कार्ये पार पाडतात आणि त्यांच्या स्वरूपाचे नियंत्रण करतात. सजीवांमधील जनुकांमुळेच ते त्यांच्यासारखेच सजीव निर्माण करतात. यातीलच काही जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात. त्यामुळे आईवडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात. परंतु काही वेळा या जनुकांमध्ये अचानक बदल होतो. जनुकातील एखादे न्यूक्लियोटाइड अचानक आपली जागा बदलते. त्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो तो बदल म्हणजेच उत्परिवर्तन होय. या ठिकाणी आकृतीच्या माध्यमातून दाखवले आहे की या ठिकाणी TGC अशा प्रकारची जोडी येणे आवश्यक होते, परंतु वरच्याप्रमाणे या ठिकाणी बदल झाल्यामुळे त्या ठिकाणी प्रतिस्थापन झाले आणि त्यामुळे ते उत्परिवर्तन झाले असे आपल्याला म्हणता येईल. उत्परिवर्तन कधी किरकोळ तर कधी लक्षणीय असते. उदाहरणार्थ उत्परिवर्तनामुळे सिकल सेल अनिमियासारखा जनुकीय विकृतीही निर्माण होऊ शकतात. पुढे आहे उत्क्रांती. उत्क्रांतीमध्ये सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय. ही प्रक्रिया अत्यंत सावकाश व जीवांचा विकास साधणारी असते. अंतराळातील ग्रहताऱ्यापासून पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलांपर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये करणे आवश्यक ठरते. नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती होय. सुमारे 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जीव अस्तित्वात नव्हते. सुरुवातीला अत्यंत साधी मूलद्रव्ये असावीत आणि त्यापासून सेंद्रिय व असेंद्रिय प्रकारची साधी संयुगे तयार झाली असावीत. त्यापासून हळूहळू गुंतागुंतीचे सेंद्रिय संयुगे जसे की प्रथिने आणि केंद्रक आम्ले तयार झाली असावीत. अशा निरनिराळ्या प्रकारच्या सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी तयार झाल्या असाव्यात. आजूबाजूच्या रसायनांचे भक्षण करून त्यांची संख्या वाढू लागली असेल, पेशींमध्ये थोडेफार फरक असतील आणि नैसर्गिक निवडीच्या तत्त्वानुसार काहींची चांगली वाढ झाली असेल तर ते सजीव भोवतालच्या परिस्थितीशी जुळून घेऊ शकले नाहीत, त्यांचा नाश झाला असावा. आज मितीला पृथ्वीतलावर वनस्पती व प्राण्यांच्या कोट्यावधी प्रजाती आहेत. त्यांच्यात आकार, जटिलता यांची विविधता आहे. प्राण्यांमध्ये सूक्ष्म एकपेशीय अमिबा, पॅरामेशियमपासून ते महाकाय, देवमासा आणि मानव असा त्यांचा विस्तार आढळतो. वनस्पतींमध्ये एकपेशीय क्लोरेलापासून ते विस्तीर्ण वडाच्या झाडापर्यंत अनेकविध वनस्पतींच्या जाती पृथ्वीवर आढळतात. पृथ्वीवरील सर्व ठिकाणी विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांपर्यंत सजीवांचे अस्तित्व आढळते. हवा, पाणी, जमीन, खडक अशा सर्व ठिकाणी सजीव आहेत. अतिप्राचीन काळापासून मानवाला या पृथ्वीवर जीवनाचा उगम कसा झाला व त्यात एवढी विविधता कुठून आली असावी याबाबत उत्सुकता आहे. सजीवांचा उगम व विकास याविषयीची
याविषयीच्या विविध उपपत्ती आजवर मांडल्या गेल्या आहेत. त्यापैकी सजीवांची उत्क्रांती अथवा सजीवांचा क्रमविकास हा सिद्धांत सर्वमान्य आहे. इतिहासामध्ये डोकावताना आपण पाहिले आहे की जीवसृष्टीच्या निर्मितीबद्दल अनेक धर्मवेत्ते व तत्त्ववेत्त्यांनी आपापली बाजू लिहून ठेवली आहे. भारतीय, चिनी, रोमन, ग्रीक अशा सर्वच संस्कृतीमध्ये सृष्टीच्या निर्मितीबद्दल गहन विचार झालेला दिसून येतो. ग्रह, तारे, पंचमहाभूते, सजीवसृष्टी इत्यादीबद्दल विविध प्रकारची माहिती त्या त्या संस्कृतीने काव्य, कथा व ग्रंथरूपाने नोंदवून ठेवलेली आपल्याला दिसते. उत्क्रांतीचा सिद्धांत थेअरी ऑफ इव्हॉल्यूशन या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ जीवद्रव्य पृथ्वीवर समुद्रामध्ये निर्माण झाला. काळाच्या ओघात हजारो वर्षांनंतर यापासून एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली. या एकपेशीय सजीवात क्रमाक्रमाने बदल घडून आले व त्यापासून अधिक मोठे अधिक जटिल सजीव विकसित झाले. सर्व बदल हळूहळू आणि क्रमाक्रमाने होत राहिले. या विकासाचा कालपट जवळजवळ 300 कोटी वर्षाचा आहे. सजीवातील बदल आणि विकास हा सर्वव्यापी सर्व अंगाने होत गेला व त्यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. त्यामुळेच या सर्व प्रक्रियेला क्रमविकास आणि उत्क्रांती म्हटले जाते. जी संघटनात्मक उत्क्रांती आहे, भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजेच उत्क्रांती होय. उत्क्रांतीचे पुरावे वरील सिद्धांताचा एकत्रित विचार केल्यास आपण असे म्हणू शकतो की उत्क्रांती ही सातत्याने होत राहणाऱ्या बदलांची अखंड प्रक्रिया आहे. हे सिद्ध करण्यासाठी पुराव्याची गरज आहे. वरील सिद्धांताचा पुष्टीर्थ अनेक पुरावे हे उपलब्ध आहेत ते आपण पाहू. तर बाह्यरूपीय पुरावे प्राण्यांच्या तोंडाची रचना, डोळ्यांचे स्थान, नाकपुड्या तसेच कानांची रचना, अंगावरील दाट केस इत्यादी समान वैशिष्ट्ये प्राण्यामध्ये आढळतात. तर पानाचा आकार, शिराविनाश, पर्णदेठ, पानाची रचना इत्यादी समान वैशिष्ट्ये वनस्पतीत आढळतात. यावरून हे सूचित होते की वरील गटात साम्य आहेत. यामुळेच त्यांचा उगम समान आहे व ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत हे सिद्ध झाले आहे. या ठिकाणी कुत्रा, मेंढी, कोल्हा असे वेगवेगळे प्राणी दिलेले आहेत. त्यांच्या कानामध्ये, त्यांच्या अंगावरील दाट केस आणि त्यांच्या डोळ्यांची रचना ही जवळपास सारखीच आहे. तसेच खाली काही झाडे आणि त्यांची पाने दिलेली आहेत. त्यामध्ये आंबा, चिकू, पेरू या झाडांची पाने ही जवळपास एकसारखी आहेत. म्हणजे त्यांचे पूर्वजापासून यांचे पूर्वज जे हे आहेत ते एकसमान असावेत असा आपल्याला पुरावा सांगता येतो. पुढे आहे शरीरशास्त्रीय पुरावे. या शेजारील चित्रांमध्ये आपण काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास आपल्या लक्षात येते की मानवी हात, बैलाचा पाय, वटवाघळाचा पंख व देवमाशाचा पर यात वरवर पाहता कोणतेही साम्य नाही. तसेच प्रत्येकाचा त्या त्या प्राण्यात असलेला उपयोगही वेगळा आहे. त्यामुळे त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे. परंतु प्रत्येकाच्या अवयवातील हाडांच्या रचनेत व जोडणीत मात्र साम्य दिसून येते. हे साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याकडे निर्देश करते. या ठिकाणी मानवाचा हात दिलेला आहे, या ठिकाणी बैलाचा पाय, वटवाघळाचा चर्मपर आणि देवमाशाचा पर या ठिकाणी यांच्या रचनेमध्ये साम्य असल्याचे आपल्याला या पुराव्यावरून दिसते. पुढे आहे अवशेषांगे. सजीवांमध्ये ऱ्हास पावलेला किंवा अपूर्ण वाढ झालेला निरुपयोगी इंद्रियांना अवशेषांग म्हणतात. बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवात अचानक नवी बुद्धी, अंगे किंवा इंद्रिये उत्पन्न होऊ शकत नाहीत. तर अस्तित्वात असलेल्या इंद्रियात क्रमाक्रमाने बदल घडून येतात. बहुतांशी एका विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते, परंतु भिन्न परिस्थितीत ती निरुपयोगी किंवा हानिकारक ठरते. अशा परिस्थितीत नैसर्गिक निवडीच्या
प्रक्रियेने अशी इंद्रिये नाहीशी होण्याच्या मार्गाला लागतात. एखादे निरुपयोगी इंद्रिय नाहीसे होण्यासाठी हजारो वर्षे लागत असतात. या नाहीशा होत जाणाऱ्या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरात असतात. एखाद्या सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करत नसले तरी दुसऱ्या सजीवात मात्र तो अवयव कार्य करत असतो. म्हणजे दुसऱ्या सजीवासाठी ते अवशेषांग नसते. मानवाला निरुपयोगी असणारे अंतर्पुच्छ हे रवंथ करणाऱ्या प्राण्यासाठी एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे. याचप्रमाणे मानवाला निरुपयोगी असणारे कानाचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवण्याकरिता उपयुक्त आहेत. माकड, हाड, अक्कल, दाढ, अंगावरील केस इत्यादी अवशेषांगे मानवाच्या शरीरात दिसून येतात. पुराजीव विषयक पुरावे. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की कोट्यावधी वर्षापूर्वी कोणते जीव अस्तित्वात होते, हे आता कसे सांगता येईल? याचे रहस्य पृथ्वीच्या उदरात दडलेले आहे. पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींच्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात. या सजीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. यांना जीवाश्म म्हणतात. या जीवाश्मांचा अभ्यास उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे. जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणे थांबते व त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील कार्बन 14 C14चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते. C12 हा किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील C14 आणि C12 यांचे गुणोत्तर स्थिर न राहता सतत बदलत असते. एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्यांच्यातील C12ची सक्रियता व C14 आणि C12 C गुणोत्तर काढून कालमापन करता येते. यालाच कार्बन वयमापन असे म्हणतात. कार्बन डेटिंग म्हणतात. याचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानववंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म व हस्तलिखिते यांचा काळ ठरवण्यासाठी होतो. अशा प्रकारच्या तंत्रामध्ये जीवाश्मांची कालनिश्चिती केली की त्यांना कालमापनानुसार एका कोष्टकात बसवून त्याकाळी असलेल्या सजीवांबद्दल माहिती मिळवणे सोपे होते. यानुसार अपृष्ठवंशी प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशी प्राण्यांचा उद्भव झालेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी गाळाच्या खडकामध्ये त्यांच्या खडकामध्ये कोणकोणते प्राणी अस्तित्वात होते हे आपल्याला दिसून येते. पुराजीवी महाकल्प यामध्ये अपृष्ठवंशी प्राणी, सरीसृप, उभयचर आणि मत्स्य प्रकारचे प्राणी होते. तर सूक्ष्म जीव महाकल्पामध्ये सरीसृप प्राणी होते. तर नूतन महाजीव प्रकारामध्ये पक्षी व सस्तन प्राणी याचे ससा वेगवेगळे पक्षी हे प्राणी अस्तित्वात होते. परिचय शास्त्रज्ञांचा यामध्ये कार्बन वयमापन पद्धती ही नैसर्गिक कार्बन C14 म्हणजे कार्बन 14च्या किरणोत्सर्गी क्षयावर आधारलेली विलार्ड लिबी यांनी 1954 मध्ये विकसित केली. यासाठीच लिबी यांना 1960चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. या पद्धतीने काढलेली विविध पद्धतींची वये रेडिओ कार्बन नावाच्या शोध पत्रिकेमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. खालील चित्रांचे निरीक्षण करून दिलेल्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करायला सांगितलेला आहे. आपण पुढचा भाग पाहू. काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसरा दोन भिन्न गटाशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे म्हणतात. उदाहरणार्थ पेरिपॅटस या प्राण्यामध्ये वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात. तसेच या प्राण्यांमध्ये संधिपात प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था आढळते. यावरून पेरिपॅटस हा ॲनेलिडा व संधिपात प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. तसेच डकबिल
प्लॅटिपस हा प्राणी सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो, परंतु दुग्धग्रांथी व शरीरावरील केस यामुळे सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो. लंगफिश हा जरी मत्स्य असला तरी फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. या उदाहरणावरून सस्तन प्राणी हे सरीसृप प्राण्यांपासून तर उभयचर हे माशांपासून उत्क्रांत झाले असावेत असे लक्षात येते. भ्रूणांविषयी काही पुरावे आपण पाहणार आहोत. तर या बाजूच्या आकृतीमध्ये चित्रामध्ये विविध पृष्ठवंशीय प्राण्यांतील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसते व विकासाच्या पुढील टप्प्यामध्ये ते कमी कमी होत जाते. प्रारंभिक अवस्थेतील साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकाच असावेत असा पुरावा देते. या ठिकाणी बघा मासा याचे भ्रूण कशा प्रकारचे आहे, त्यानंतर सॅलेंडर, कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, ससा आणि मनुष्य. सुरुवातीच्या काही टप्प्यामध्ये त्यांचे भ्रूण हे एकसारखे असल्यासारखे वाटते, परंतु हळूहळू त्यामध्ये बदल होतो व ते वेगवेगळ्या प्रकारे दिसू लागतात. पुढे आहे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. चार्ल्स डार्विनने विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले व त्यांच्या निरीक्षणावरून डार्विनने पुढे जे सक्षम ते जगतील असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत प्रसिद्धीस दिला. डार्विन याने त्यासाठी ओरिजिन ऑफ स्पीच हे पुस्तकही प्रसिद्ध केले. याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो, सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. हे सर्व सजीव एकमेकांशी स्पर्धा करतात, जी अक्षरशः जीवघेणी असते. या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तो जगून राहतो. पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडही महत्त्वाची ठरते, कारण निसर्गात सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे मरतात. जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यासंगत नवीन प्रजाती तयार करतात. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा बऱ्याच काळपर्यंत सर्वमान्य राहिलेला आहे, पण नंतरही त्यातही काही बाबीत आक्षेप घेतले गेले. त्यातील काही महत्त्वाचे म्हणजे नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही. उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिले नाही. सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख केलेला नाही. असे असले तरी डार्विनने उत्क्रांतीबाबत केलेले कार्य हे एक मैलाचा दगड ठरते. चार्ल्स रॉबर्ट डार्विन 1809 ते 1882 या इंग्लिश जीवशास्त्रज्ञाने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. तिने दाखवून दिले की सजीवांच्या सर्व जाती समान पूर्वजापासून क्रमाक्रमाने व हजारो वर्षांच्या कालखंडानंतर विकसित झाल्या आहेत. या विकासास नैसर्गिक निवडीचे तत्त्व कारणीभूत ठरले असे त्यांनी प्रतिपादन केले. पुढचा सिद्धांत आहे लॅमार्कवाद. उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत बदल होतात व या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस हा कारणीभूत असतो असा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडला. याला त्यांनी इंद्रियांचा वापर व न वापरांचा सिद्धांत असे म्हटले. त्याही पुढे जाऊन त्यांनी असे म्हटले की पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान ताणत झाडावरची पाने खात असल्यामुळे लांब मानेचे झाले. तसेच लोहाराचे खांदे घनाचे गाव घालून बळकट झाले. शामृग, इमू इत्यादी पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे ते कमकुवत झाले. हंस बदकाचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले, अथवा सापाने बिळात जाण्यायोग्य शरीर रचना करताना आपले पाय गमावले. ही सर्व उदाहरणे मिळवलेली वैशिष्ट्ये अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. हाच तो मिळवलेल्या बदलांचा संक्रमणाचा सिद्धांत होय. अशा स्वरूपाची ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. हाच तो मिळवलेल्या बदलांचा संक्रमणाचा सिद्धांत किंवा लॅमार्कवाद होय. ब्रिटिश विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे
शरीरांचा विकास हा तो प्रयत्न न केल्याने होणारा ऱ्हास मान्य झाला. प पण त्याचे पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झाले. कारण स्वतःमध्ये घडवून आणलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत. हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले व लॅमार्कचे म्हणणे चुकीचे असल्याचे दिसून आले. सजीवांच्या जीवनकाळात जे गुण त्याने संपादित केलेले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात. यालाच संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात. तर जीन बाप्टिस्ट लॅमार्क 1744 ते 1829 उत्क्रांतीमागे त्या त्या जीवाचे प्रयत्न कारणीभूत असतात असा विचार लॅमार्क यांनी मांडला. या फ्रेंच निसर्गशास्त्रज्ञाने असे सुचवले की प्रत्येक प्राणी वनस्पती आपल्या आयुष्यादरम्यान बदलत असते व तिच्या पुढच्या पिढीकडे हे बदल पोचले जातात आणि पुढील प्रत्येक पिढीमध्ये हे बदल सतत घडत असतात. जाती उद्भव प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटात जाती असे म्हणतात. प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते. त्याचा आहार, विहार, फलनक्षमता, समागम काळ इत्यादी भिन्न असतो. त्यामुळे जातीची वैशिष्ट्ये टिकून राहतात. पण एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत असतो. तसेच भौगोलिक व पुनरुत्पादीय बदल कारणीभूत असतो. तसेच सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यासही कालांतराने जाती बदल किंवा जाती उद्भव होत असतो. मानवी उत्क्रांती ह्युमन इव्हॉल्युशन उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एकपेशीय सजीवापासून आज ज्ञात असलेल्या जैवविविधतेची जडणघडण झालेली दिसते. यातील मानव वंशाची सुरुवात थोडक्यात पुढील चित्राद्वारे आपल्याला सांगता येईल. सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनासोर नाहीसे झाले. तेव्हा माकडासारखे प्राणी त्यांच्याहूनही प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्यूरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून विकसित झाले. 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील माकडांच्या प्राण्यांचा शेपट्या नाहीशा झाल्या. त्यांच्या मेंदूचा आकार मोठा होऊन त्यांचा विकास झाला. हाताच्या पंजात सुधारणा झाली आणि ते ॲपसारखे प्राणी झाले. कालांतराने हे सुरुवातीचे एप म्हणजे कपी आणि प्राणी आणि आग्नेय आशियात पोचले आणि अखेर गिबन आणि ऑरांगुटानमध्ये त्यांचे रूपांतरण झाले. उरलेले हे एपसारखे प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2 कोटी 50 लाख वर्षापूर्वी त्यातून पुढे चिंपांझी व गोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वीच्या एपच्या काही जातीची प्रगती वेगवेगळ्या दिशेने झाल्याचे दिसते. अन्न ग्रहण करण्यासाठी आणि इतर कामासाठी त्यांना हातांचा अधिक वापर करावा लागतो. या ठिकाणी चित्राच्या माध्यमातून या ठिकाणी मानव वंशाचा प्रवास कशा प्रकारचा झालेला आहे ते दाखवले आहे. या ठिकाणी लेमूरसारखे दिसणारे प्राचीन प्राणी 7 कोटी वर्षापूर्वी या ठिकाणी दाखवले आहे. तर 4 कोटी वर्षापूर्वी इजिप्तियन, इथिओपियस 2 कोटी 50 लाख वर्षापूर्वी, तर रामाफिथस 1 कोटी वर्षापूर्वीचा मानव. त्यानंतर ऑस्ट्रिओलिपिकस 40 लाख वर्षापूर्वीचा मानव. कुशल मानव 20 लाख वर्षापूर्वी. त्यानंतर ताठ चालणारा माणूस हा 15 लाख वर्षापूर्वी अस्तित्वात आला. निअँडरथल मानव हा 1,50,000 वर्षापूर्वी अस्तित्वात आला आणि क्रो मानव हा 50,000 वर्षापूर्वी अस्तित्वात आला. कोरड्या हवेत होत जाणाऱ्या हवामानामुळे जेव्हा जंगले नाहीशी होऊ लागली तेव्हा हे एप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आले. त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास अशा तऱ्हेने झाला की ते गवताळ प्रदेशात ताठ उभे राहिले. त्यांचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. हे हातांचा वापर करणारे, ताठ उभे राहणारे पहिले मानवसदृश्य प्राणी सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आले. मानवसदृश्य प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद जी आफ्रिकेतील प्राणी आणि उत्तर भारतीयातील
रामा पिथिकस या ॲपची पुढे हा ॲप आकाराने मोठा झाला व अधिक हुशार झाला आणि सुमारे 40 लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील ॲपचा विकास झाला. सुमारे 20 लाख वर्षापूर्वीचा या मानवसदृश प्राण्यांची रचना मानव या प्रजातीचे साम्य असण्याइतपत आपल्याजवळची असल्यासारखे दिसू लागले. अशा तऱ्हेने कुशल मानव तयार झाला. सुमारे 50 लाख वर्षापूर्वीचा ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला. त्याचा आशिया खंडात चीन आणि इंडोनेशियापर्यंत वावर असावा. जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठ्या होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होतच राहिली आणि त्याला अग्नीच्या वापराचा शोध लागला. सुमारे 50,000 वर्षापूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता आणि बुद्धिमानव होमो सेपियन या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य झाला होता. निअँडरथॉल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण मानता येईल. सुमारे 50,000 वर्षापूर्वीचा क्रो-मॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिली. सुमारे 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमानव शेती करू लागला आणि जनावरांचे कळप बाळगू लागला. त्याने वसाहती वसवल्या. मग संस्कृतीचा विकास झाला. सुमारे 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला आणि इतिहासाची सुरुवात झाली. सुमारे 400 वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्रज्ञांचा उदय झाला. 200 वर्षापूर्वी औद्योगिकीकरणाची सुरुवात झाली. आता आपण इथपर्यंत आलो आहोत तरीही अजून मानव वंशाच्या मूळच्या तपशिलाचा शोध घेतच आहोत. अशा प्रकारे आज आपण आनुवंशिकता व उत्क्रांती या जिल्हा परिषद भरतीतील आरोग्यसेवक या पदासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वपूर्ण घटकांचा अभ्यास केलेला आहे. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. आवडल्यास लाईक करा व माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.